वैद्य आजोबा, रमाईला खूप दुखत असेल ना? हो, वेदना तर होत असतील आणि वेदना असह्य झाल्यामुळे बेशुद्धी आली असेल. अहो धीर धरा, बुवा आजोबा आहेत ना, सासूबाई लवकरच बऱ्या होतील. सखू, रमाईचे दोन्ही हात भाजलेत. आपण आहोत ना सासूबाईंचे दोन हात. आपण घेऊ सासूबाईंची काळजी. काळजी तर घ्यावी लागेल बाळा, पण अशा प्रसंगात माणसाला मोठा मानसिक धक्का बसू शकतो. म्हणजे वैद्य आजोबा? म्हणजे हे जसे बाहेर आघात झालेले आहेत ना, तसे मनावर देखील आघात होतात. आणि मनावर आघात झाले की माणूस भ्रमिष्ट देखील होऊ शकतो. चिंता करण्याची काही गरज नाही. हे क्षणिक असतात, म्हणजे तात्पुरते असतात. एकदा मनावरचा परिणाम कमी झाला की ते कमी होऊ शकतात. खरंच ना? हो, अगदी खरं. आपण आजूबाजूला कसे वागतो, त्यांची कोणत्या भावनेने सेवा करतो, त्यावर सर्व अवलंबून असतं. आणि जसजशा रमावहिनी बऱ्या होत जातील तसा त्यांच्या मनावरचा आघात परिणाम कमी होत जाईल. म्हणजे भ्रमिष्टपणा हळूहळू कमी होत जाईल. बुवा आजोबा, आम्ही सासूबाईंची सेवा करू. काही सुद्धा कमी पडू देणार नाही आम्ही त्यांना. मला त्याची खात्री आहे बाळा. पण वहिनींचे दोन्ही हाताचे पंजे जळाले आहेत, त्यामुळे दिवसातून असं 3 वेळा तेल लावावं लागेल. मी काढा आणि चाटण देतो, ते दिवसातून 3 वेळा द्या. आणि हाताला असं तलम कपड्याने बांधून ठेवा. जखम चिघळता कामा नये, धूळ आणि कचरा त्याच्यावर पडता कामा नये. हो, मी लक्ष ठेवेन. आणि वहिनींना आणखी 8 दिवस तरी या हाताने काम करता येणार नाही. एकदा का त्यांच्या जखमा भरल्या की मग चिंता मिटली. तोपर्यंत तुला त्यांची सेवा करावी लागेल. त्यांची आंघोळ, वेणीफणी सगळं काही करावं लागेल. येत आहे ना लक्षात? हो, मी काटेकोरपणे सगळी सेवा करेन. काही सुद्धा कमी पडू देणार नाही. अहो, सासूबाई लवकरात लवकर ठणठणीत बऱ्या होतील, मी तुम्हाला वचन देते. सखू, गरम दुधात 1 चमचा हळद टाकून आण. 1 चमचाभर पाजून तरी बघूया. जा बाळा. हो, आणतेच. वैद्य आजोबा, पण रमाईचे हात असे कसे भाजले असतील? हातांना आग लागलेली मी याआधी कधी बघितली नाही. अरे, रावळाच्या पाण्याने आग विझली ना? नाही, पण तिच्याजवळ एक मशाल पडलेली दिसली. पण रमाई मशाल का घेईल? अरे चिंता करू नको, त्यांना शुद्धीवर येऊ दे. म्हणजे काय घडलंय ते त्याच सांगतील. त्यांचे हात कसे भाजले ते त्यांच्याकडूनच कळेल. धीर धर, समजेल सर्व. जेवण तयार आहे, पण जेवण जास्त आणि माणसं कमी. आता सगळं अन्न वाया जाणार. काकू, रमाई कुठे असेल? काय झालं असेल? अजून कशी परत नाही आली? कशाची काळजी वाटत नाही का ग तुला? का नाही काळजी वाटणार? पण काळजी वाटायला एकच कारण आहे का? हो ना, 100 कारण आहेत. सगळ्या प्रश्नांचा उगम सखूपासूनच होतोय. सखू गेली, दिगू गेला, आता वहिनीही गेल्या. आता काळजीच खायची आणि काळजीच प्यायची. काय हो, जाऊबाई कुठे गेल्या असतील? ते स्वयंप्रकाशित सर्वसाक्षी बाबाजींनाच माहित. आपण काय ग, आपण पामर. तरीही मनातून वाटतंय की तो दिग्या आणि त्या वहिनी परत यायलाच नकोत. मग सगळी सत्ता आपलीच, आपणच इथले राजे.
माझ्या मनाप्रमाणे दान पडते वच्छे. रमाईचे हात असे कसे भाजले असतील? तिच्याजवळ एक मशाल पडलेली दिसली, पण रमाई मशाल का घेईल? आज तुझ्या या विठ्यासमोर खरा सकट मी तुला पेटवणार. वैद्य आजोबा, सपू घेईलच काळजी, पण मला वाटतं आम्ही लगेचच घरी निघायला हवं. तिथे यमुनाताई असेल, काकू असेल, सपूला जरा मदत होईल. इथे एकटी पडेल ना. घाई नको, उद्या निघा. सखू, दूध आणलंस का? हो. घेतलं त्यांनी तर बरं होईल. बरं, मी येऊ? आणि काही लागलं तर निसंकोचपणे मला बोलवा. येतो मी. अहो, तुम्ही एकदा सासूबाईंना हाक मारून बघा ना, तुमच्या आवाजाने उठतील त्या. रमाई, उठ ना, उघड ना ग डोळे. रमाई, माझ्यावर रागावलीस का तू? अगं मी इतकंही वाईट नाहीये ग. अगं मी तुझाच आहे. उघड ना डोळे. अगं हवं तर माझ्यावर ओरड, मला रागव, पण बोल ना माझ्याशी. अशी डोळे बंद ठेवून पडून नको राहूस ना. रमाई, अहो ना, खूप वाईट वाटतंय. अशात मी सासूबाई इथे का आल्या असतील, बाबाजींनी का पाठवलं असेल, हे सांगितलं तर आऊंच्या दुःखात अजूनच भर पडेल. नकोच. रमाई, अहो, मी आहे ना तुमच्या बरोबर. मी माझं सर्वस्व पणाला लावून सासूबाईंना ठणठणीत बरं करेन. आम्ही म्हणजे आबाळातलं तार, झाडावरची पानं, समधीकडे वाहणारा वारा, आणि तू आम्हाला जा विचारायला आलीस. आम्हाला जाब नाही बाबाजी, मी हे सांगायला आले की रमाई काल इथे आली पण घरी आलीच नाही. वाटेल तशा चुका तुम्ही करा आणि मग अंगाशी आलं की इथं धावत या. गुरु जिंगरोबाचा कोप्या, ती देवटी सखू आणि तुझा भाऊ, तिचा नवरा दिगू, यांच्यामुळं गुरु जिंगरोबा कोपलेत. पण रमाईचं काय? भोग आहेत ना तिचे भोग तिला भोगावे लागणारच ना. बाबाजी, आम्ही आहोत ना तिच्या पांग. तिच्या जीवावर बेतलं तर तिला ओढून काढू. तिला काय बी होणार नाही, सांभाळू आम्ही. कळलं ना? सखू आणि दिगू दोघंही बेअक्कल आहेत. दिगू तर अगदी नंदी वहिल्यासारखा त्या सखूच्या आधीच झालाय. ही दिगूचा बी लय राग करते की काय? मग ते हिला धरून ठेवायलाच हवं. आम्ही तुम्हाला यातून बाहेर काढू. दिगू बी परत येईल आणि रमाई बी परत येईल. पण अट एकच आहे, इथं आपण जे काय बी बोललो ते कोणाला बी सांगायचं नाही. एकदम गुपित ठेवायचं. जय जिंगरोबा. जय जिंगरोबा.
सासूबाई कसं वाटतंय? पाणी देऊ का? नको सासूबाई, तुमच्या पोटात काहीच नाहीये. जर लवकर बरं व्हायचं असेल तर अंगात शक्ती असायला हवी की नको? मी तुमच्यासाठी पेज करू का? गरम गरम पेज प्याल? नको येऊने सासूबाई मी पाणी. सासूबाई मला यमुना माणसं समजतात की काय? हो सासू. हो रमाई, देते. पाणी दे. रमाई सखूला यमुनाताई का म्हणतीये आणि ही सखू सांगत का नाहीये? पाणी पी. सखू, अगं तू सांग ना. रमाई पाणी पिते ना. वैद्य आजोबांनी ही औषधं दिलेली आहे. ही घे. बैलगाडी केलेली आहे, गाडीवान बैलगाडी घेऊन येतोच आहे. आपल्याला निघायला हवं. ही औषधं जपून ठेव. घे. सखू, तुझे हात बघू. अहो नाही, काही नाही. अगं तुझे पण हात भाजलेत सखू. दे इकडे बघू. अहो काही नाही. अहो असं काय करताय? सोडा ना माझे हात. अगं सोडा काय, हात बघ. तू बस बरं इथे. अहो नको ना, हो काही नाही झालंय. मी बस म्हणतोय ना, बस इथे. काही नाही झालं काय? अजून काय व्हायला हवंय? रमाईच्या हातांना लागलेली आग विझवताना तुझे हात बघ किती पोळले. किती दुर्लक्ष करतेस. तुझ्या बुवा आजोबांना कालच सांगितलं असतंस तर त्यांनी उपचार केले नसते का? आज जरा तरी बरं वाटलं असतं. पण अजिबात ऐकायचं नाही. अहोंच्या मनात माझ्याबद्दल किती काळजी. विठुराय, मला खूप बरं वाटलं रे. हे काय चाललंय काय तुम्हा दोघांचं? जनाची नाही तर मनाची तरी लाज. जगाचं भानच नाहीये का तुम्हा दोघांना? अरे माझी मावशी तिकडे धारातीर्थी पडलीये. तुमचे काय चाळे चाललेत? काय बोलतेस तू ताईये? बोलण्यात जरा तरी ताळतंत्र असायला नको का? उगाच कशातही वाईट शोधून काढतेस. नाही, बोलण्याआधी जरा सकूचं वय किती, ती किती लहान आहे याचा तरी विचार कर. काल रमाईच्या हाताला लागलेली आग विझवताना. हा हा हा, मला सगळं ठाऊक आहे. उगाच आणखीन बायकोचं कौतुक करून सांगायला नकोय. हा अगं मग सकूच्या हातावर उपचार करायला नकोत का? तिच्या हातांना तेल तरी लावायला नको का? सखू चल, निघायला हवं. तयारी कर. हे काय लगेच निघालात? मग थांबा जरा, मी पण माझं कपड्याचं गाठोडं घेऊन येते. हा आता तू कशाला येतेस आमच्या सोबत? अरे का म्हणजे काय? आता मावशीची अशी अवस्था असताना माझा जीव लागणार आहे का इथे? मी येते. हा अगं पण सगळे आहेत तिथे. यमुनाताई आहे, काकू आहे आणि सकू पण आहेच की. अरे हो, पण अशा वेळेला 4 माणसं हवीत. 4 माणसं? काही काय बोलतेस ग? अरे म्हणजे खांदा द्यायला नाही म्हणते मी, आधाराची 4 माणसं हवीत असं म्हणतीये. आता कोण माझ्या बोलण्यातून वाईट शोधतंय?
अरे मी असले म्हणजे यमुनेला काकूंना मदतच होईल ना. थांबा तुम्ही, आलेच मी पटकन. हा विठुऱ्या, जर मामी आली तर मदत कमी, बखेडच जास्त घालेल रे. शी बाई, त्या ढालगस बाईला आता कशाला आणली? मी आणली? तुम्ही तिला इथे येण्यापासून अडवलं नाहीत ना. तिने इथे येऊ नये यासाठी काहीही केलं नाहीत ना, म्हणजे तुम्हीच आणली. वा, आत्ता कसं अगदी अस्सल गृहिणीसारखं बोललीस. काहीही हो, जबाबदार कोण? तर नवराच. मी आणली असा प्रश्न विचारल्यावर उत्तर काय मिळालं? की तुम्ही अडवलं नाही. म्हणजेच काय? आणलं. काय बोलावं? होच मुळी. तुम्हाला अडवणं अशक्य होतं का सांगा मला. हो, जरा म्हणून त्या सखूला उसंत मिळत नाही. सतत संकट नाहीतर कसोटी आहेच. आता त्या सत्यभामेने कशाला तिच्या सासरी जायला पाहिजे होतं? सत्यभामेने जायला हवं होतं असं म्हटलीस? नाही, म्हणजे हा नेमका सखूच्या मामीवरचा राग आहे की सत्यभामा या नावामुळे आहे? मी सखूच्या बाबतीत माझे रुसवे फुगवे आणि असं वाटतंय का तुम्हाला? तुम्हाला कसं कळत नाहीये? तिची मामी तिच्या कामात अडथळे आणेल आणि तुम्ही चेष्टा बंद करा. तुमचे हे हसू काही मिश्किल वगैरे वाटत नाहीये, उलट मला खिजवतंय. आणि तुम्ही मला नाही, सखूच्या परिस्थितीवर हसताय असं वाटतंय. तेव्हा न हसता सांगा. खरं तर देवी, आपण ज्या नजरेने बघतो त्याच नजरेने आपल्याला दिसतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या बाबत किंवा सखू बाबत मी कधी चेष्टा करेन का? मला सांग, आपले ज्ञानिया, तुकया, जनी, सोयरा, चोखा यांच्या वाटा काय अगदी स्वच्छ सुंदर लोण्याने आच्छादलेल्या होत्या का? नाही ना. अगं, त्यांची वाट सुद्धा खडतरच होती, सखूपेक्षाही खडतर. समाजाचा विरोध सहन करून त्यांना त्यांची वाट सोपी करावी लागली. पण सखूची वाट कोणाची सोपी होती देवी? तूच सांग ना. 5 पांडवांची वाट सोपी होती? अयोध्यापती सीतारामांची वाट सोपी होती? पण पूर्ण विश्वाला आदर्श कोण ठरले? हीच खडतर वाट सोपी करणारे, हो ना? आणि आपला तुकया काय म्हणतो? तुका म्हणे, केली सोपी पाय वाट, उतराया भव सागर रे. मामींनी वाट खाच खळग्यांची करू दे, यमुनेने ती काटेरी करू दे, पण सखू तिच्या श्रद्धेने आणि तिच्या भक्तीने तिची वाट सोपी करेल याची खात्री बाळग. पण त्यांनी वाट खडतर केली तर त्यांना शासन व्हायलाच हवं ना. तुला शिशुपाल आठवतो? त्याचप्रमाणे ही सत्यभामा सुद्धा तिच्या पापाचं रांजण भरतीये. अगं वच्चे, काय झालं? माझ्या नावाने का शिमका करतेस? अहो, तुम्ही अजून आहात ना? अजून आहात ना म्हणजे? मी कुठे गेलो होतो? डोकं फिरल्यासारखं का अशी वागतेस? अहो नाही हो, तसं नाही हो. म्हणजे परवा जो दिसला तो काल दिसत नाहीये, काल जो दिसला तो आज दिसत नाहीये. म्हणजे बघा ना, आधी सखू, नंतर दिगू आणि मग जाऊबाई, आणि आता सकाळपर्यंत यमुना होती ती कुठे नाहीशी झाली आहे. हो, एका मागोमाग एक जण नाहीसे होत आहेत. मला तर ना म्हणून भीतीच वाटते हो. अहो, 4-5 वेळेला तर मी माझ्या कपाळावरचं कुंकू आहे की नाही याची खात्री करून घेतली. तुम्ही ना माझ्या नजरेसमोरच राहा हो. अगं वच्चे, यमुना बाबाजींकडे गेलीये, ती नाहीशी झालेली नाही. आले 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 आले, चला लवकर, आलेत ते. अरे अरे, पण कोण आले? कुठे आले? अहो चला हो लवकर, रमाईच्या खोलीत आलेत. सावकाश. हे बघ, अशा उशा ठेवायच्या
म्हणजे रमाईला जरा बसता येईल. मी असंच करेन. काय खुसू चाललंय रे? जरा मोठ्यांनी बोला. अगं काही नाही भामाताई, उषा कशा ठेवायच्या हे मी सांगत होतो सखूला, तर ती हो म्हणाली. बाकी तुला ऐकायला चुकेल एवढं काही महत्वाचं नाहीये. सखू, एकटीनीच सगळं करू नकोस, आम्ही आहोत मदतीला. रमाई, यमुने हो सासूबाई, मी तुमच्या जवळच आहे. अगं ए, मावशीनी यमुनेला हाक मारली आहे, तुला नाही. हो पण तिला सखूच म्हणायचं असतं. काय अवस्था झाली जाऊबाईंची? अगो बाई, आणि ह्या हाताला कसल्या पट्ट्या बांधल्या? चेहरा किती उतरला यांचा. वहिनी, ह्या कुठे भेटल्या तुम्हाला? आणि हे काय रे, तुम्ही दोघे कुठे होतात? सखूच्या माहेरी होतात ना? आम्हाला सखूने केलेला शिरा पण पाहायला मिळाला. वहिनी कसल्या भडकल्या होत्या, त्यांनी डबा सरळ फेकून दिला. असल्या भडकल्या होत्या, सरळ तिरमिरीत गेल्या. आणि आता अशा अवस्थेत बघायला मिळालंय वहिनीला. वहिनी, पण या डोळे का नाही उघडत आहेत? काय झालं यांना? किती अभद्र वाटतंय हो. माझी आजी गेली होती ना, तेव्हा असंच ठेवलं होतं. रमाई काय झालंय? रमाई काय होऊन बसलं ग? रमाई बोल ना माझ्याशी. रमाई बोल ना. रमाई काय करताय? गप्प बसा. रमाई गेली नाही, धडधाकट आहे, दिसतंय ना. हुंदके काय देताय? आजारी माणसाला धीर देण्याची ही कसली पद्धत? चला बाहेर जा, सगळ्यांनी बाहेर जा. सखू, तू थांब रमाई जवळ. ओ सखू कशाला? कोण आहे कोणी सखू? आमचं रक्ताचं नातं आहे. बरोबर आहे. त्या सखूला वहिनीच्या बाजूला ठेवू नका, नाहीतर काहीतरी घातपात घडवेल ती. बोलू, या विषयावर पण आपण बोलू. विनू, तू थांब रमाई जवळ. बाकीच्यांनी सगळ्यांनी बाहेर चला. चला. मी आधी स्पष्ट करते हा, की तो शिरा मी इथे घेऊन आले, त्यामुळे काही झालेलं नाहीये. अगं पण मामी, तू तो शिरा इंदू बिंदूला नेला होतास ना, मग इथे कशाला आणलास? मी म्हंटल होतं ना तुला. हो ना, इथे घाईने येऊन तुला आग कशाला लावायची होती? आम्ही काय कायमचे तिथेच थांबणार नव्हतो. दिगू, तू उगाचच सखूच्या चुकांवर पांघरूण घालू नकोस. सखूच्या चुका? तिच्या चुकांची आपण शिक्षा भोगतोय ना, नाहीतर वहिनीची अशी अवस्था कशी? आम्ही रमाईला शोधलं. रमाई सखूच्या माहेरी गेलीच कशी? का गेली? आणि तिला तिथे नेलं कोणी? अगं मग ते रमाई सांगेल ना, यात सखूचा काय दोष? मग कोणाचा दोष? सखूच बाबाजींच्या पूजेला आग लावून पळाली. जाऊबाई किती अस्वस्थ झाल्या होत्या. जेवण नाही की पाणी नाही. अहो पण तुम्ही या सगळ्यात दिगूला का बोलला होताय? त्याची काय चूक आहे? म्हणजे दिगू सखूच्या मागे तिच्या माहेरी गेला, ही चूक नाही. अहो आता सखू त्याची बायको आहे ना, म्हटल्यानंतर गेला तो तिथे शोधत माहेरी. त्यात काही गैर आहे असं मला तरी वाटत नाही. उलट कपडे आणले नव्हते ना त्यांनी, तर तिथे सखूच्या आप्पांचे कपडे घालून राहिला तो. मामी मदत करते की आग भडकवते हेच कळत नाही. आणि दिगू,
तू नाही का मला सांगितलंस रमा मावशीचे हात जळत होते ते सखूनी विजवले. असे कसे हात पेटले? काकू तू एवढा वेळ चुलीशी असतेस, असे कधी हात पेटतील का ग? म्हणजे काय? म्हणजे काय माझे हात पेटायला हवे होते? अगं वच्छे, म्हणजे तिला असं म्हणायचंय की सखूनेच काहीतरी केले असेल. हो ना ग यमुने?